नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत कवठेमंकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। आष्टा पलूस रोडवर बुधवारी रात्री दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला आहे। या अपघातामध्ये कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी नितीन मदने यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। मयत पोलीस हवालदार नितीन मदने हे जत येथील नेमलेली आपली ड्युटी संपवून कवठेमंकाळहून सांगली आष्टा मार्गे आपल्या होंडा कंपनीच्या शाहीन या मोटरसायकलीवरून पलूसकडे चालले होते। बुधवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास आष्टा ते पलूस रोडवर अंकलखोपवरून येणाऱ्या स्कूटी आणि होंडा शाहीन या दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली होती। हा अपघात गंभीर असल्याने यामध्ये पोलीस हवालदार नितीन मदने यांना गंभीर दुखापत झाली। त्यामुळे या अपघातात पोलीस हवालदार नितीन मदने यांचा मृत्यू झाला आहे। पोलीस हवालदार मदने यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कवठेमंकाळ पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, मदने परिवार, पलूस गावच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि मित्रमंडळी यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।